गुड इव्हनिंग फ्रेंड. तर आजचं आपलं सेशन आहे कंप्लीट प्रपोजल डिटेल. ठीक आहे. कंप्लीट प्रपोजल डिटेल म्हणजे कंप्लीट प्रपोजलचा डिटेलचा आपण कशासाठी यूज करू शकतो, म्हणजे आपलं प्रपोजल कुठे पेंडिंग आहे, कोणत्या लेवलला पेंडिंग आहे आणि कशासाठी पेंडिंग आहे. ठीक आहे. आणि किती दिवस झाले पेंडिंग आहे, प्रत्येक गोष्ट आपण कंप्लीट प्रपोजल डिटेलच्या माध्यमातून चेक करू शकतो. म्हणजे आपण आपलं जे प्रपोजल आहे ते ट्रॅक करू शकतो कंप्लीट प्रपोजल डिटेलच्या माध्यमातून. ठीक आहे. तर कंप्लीट प्रपोजल डिटेल हे आपण प्रत्येकाच्या लॉगिनला चेक करू शकतो. प्रत्येक म्हणजे आर्किटेक्ट असू शकतो तो, किंवा ऑथॉरिटी. ठीक आहे. कोणी पण आपल्या लॉगिनला ते चेक करू शकतो ते कोणत्या लेवलला पेंडिंग आहे म्हणून. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण बघूयात कंप्लीट प्रपोजल डिटेल. हे बघा, कंप्लीट प्रपोजल डिटेल इथे ओपन करूया. आता याच्यामध्ये मी असं प्रपोजल दाखवतो की जे ऑलरेडी अप्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. ते कंप्लीट प्रपोजल डिटेल इथे ओपन आहे. ठीक आहे. आता हे कंप्लीट प्रपोजल डिटेल बघा, इथे सर्वात आधी तुम्हाला इथे पूर्ण इथे शो होईल, डिटेल होईल, प्रपोजल नंबर आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय चेक करायचं आहे, आणि सर्वात मेन म्हणजे कंप्लीट प्रोसेस डिटेल केव्हा स्टार्ट होणार, जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड अपलोड करू. ठीक आहे. जोपर्यंत आपण डॉक्युमेंट अपलोड करणार नाही प्रपोजलचे, ठीक आहे, आपण प्रपोजल ऑनलाईन करू, ऑफलाईन सबमिट करू, आणि जेव्हा प्रपोजलचे जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यानंतरच आपल्याला प्रपोजल हे कंप्लीट प्रपोजल डिटेलमध्ये शो होईल. ठीक आहे. आता हे प्रपोजल आहे जे आपण कंप्लीट प्रपोजल डिटेलमध्ये ओपन केलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कोणती स्टेज असते, व्हेरीफाय स्टेज असते. व्हेरीफाय नंतर आपण काय करतो, हे बघा मी एक छोटं प्रेझेंटेशन इथे बनवलेलं आहे. ठीक आहे. हाऊ टू टॅग अ प्रपोजल इन कंप्लीट प्रपोजल डिटेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असते, क्रिएट न्यू प्रपोजल. म्हणजे काय करतो आपण, डॉक्युमेंट अपलोड करतो. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर काय करतो, प्रपोजलला व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय केल्यानंतर काय करतो, पेमेंट पेड करतो. ठीक आहे. पेमेंट म्हणजे प्री पेमेंट आपण पेड करतो. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ह्या स्टेज आपण याच्या थ्रू बघणार आहोत. ठीक आहे. आता सर्वात आधी आपण बघूयात, सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे, हे बघा इथे मी दाखवलं आहे. फर्स्ट स्टेज प्रपोजल स्टेटस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रपोजल स्टेटस चेक करायचं आहे. प्रपोजल स्टेजमध्ये काय असतं, अप्रूव्ह असू शकतो, रिजेक्ट असू शकतो, इन प्रोसेस असतं, प्रपोजल इनॅक्टिव्ह असू शकतो. ठीक आहे. आता हे प्रपोजल आपण ओपन करूयात. इथे बघा लेफ्ट हँड साईडला इथे प्रपोजल स्टेटस आपल्याला दिसत असेल. आता हे अप्रूव्ड आहे. ठीक आहे. जर इथे इन प्रोसेस असलं तर काय करायचं, इन प्रोसेसमध्ये कुठल्या कंडिशन चेक करायच्या ते आपल्याला इथे दिलेले आहे. ठीक आहे. फर्स्ट स्टेज इज इन प्रोसेस. प्रोसेसमध्ये म्हटल्यावर ह्या गोष्टी पूर्ण कंप्लीट झालेल्या आहे की नाही, ह्या गोष्टी जेव्हा कंप्लीट होतील त्यानंतरच आपलं प्रपोजलचं स्टेटस अप्रूव्ह दिसेल. ठीक आहे. अप्रूव्ह नंतर सुद्धा कोण प्रपोजल आपलं कोणत्या स्टेजला पेंडिंग असू शकतं ते डिटेल सुद्धा आपण इथं दिलेली आहे. ठीक आहे. आता सर्वात आधी आपण इथे चेक करायचं, जर प्रपोजलचं स्टेटस इन प्रोसेस असेल. ठीक आहे. इन प्रोसेस म्हणजे मी फॉर एक्झाम्पल एखादं प्रपोजल जे आहे, ठीक आहे, आता एखादं प्रपोजल आपण ओपन केलं. ठीक आहे. हे प्रपोजलची डिटेल आहे. आता बघा हे प्रपोजल स्टेटस. ठीक आहे. आता प्रपोजल स्टेटस काय, इन प्रोसेस आहे. आता हे इन प्रोसेस आहे म्हणजे कशासाठी इन प्रोसेस आहे आपण ते चेक करूया, की आपलं प्रपोजल आपण ट्रॅक करूया की कुठे आहे. ठीक आहे. आता आपण बघा हे तुम्हाला एकदा प्रेझेंटेशन दाखवून देतो मी. ठीक आहे. इन प्रोसेसमध्ये कुठे कुठे चेक करायचं. ठीक आहे. क्रिएट प्रपोजल झाला का, ठीक आहे, क्रिएट प्रपोजल झालाय म्हणजे कुठे, इथे हे बघा प्रपोजल क्रिएशन, म्हणजे डॉक्युमेंट आपले अपलोड झालेले आहेत, त्यानंतर प्रपोजल आपलं व्हेरीफाय सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे. आता नंतर चेक करायचं आपल्याला पेमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये स्टेज दिलेले आहेत, जर तुम्हाला डायरेक्टली समजत नसेल तर आपण याच्या थ्रू सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण चेक करूया पेमेंट पेड झालाय का. सर्वात आधी चेक करायचं पेमेंटचं स्टेटस. हे बघा पेमेंट डिटेल आहे, स्क्रुटनी चार्जेस आणि प्रोसेसिंग फी, आणि याचं जे स्टेटस आहे हे बघा इथे स्टेटस दिसत आहे. इथे चेक करायचं पेड आहे की पेंडिंग आहे. जर पेंडिंग असेल तर समजायचं की आपल्या प्रपोजलला सध्या आणखी इन प्रोसेस कशामुळे आहे की ते पेमेंट आपण पेड केले नाही. पण आता या केसमध्ये काय आहे, प्रपोजलचं स्टेटस काय आहे, आपल्या पेमेंटचं स्टेटस काय, पेड आहे, म्हणजे पेमेंट पेड झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचं. ठीक आहे. आपण आधी काय केलं, प्रपोजल क्रिएट केलं, त्यानंतर प्रपोजलला व्हेरीफाय केलं, त्यानंतर चार्जेस जे आपण आता बघितलं चार्जेस, त्यानंतर प्रीपेमेंट. ठीक आहे. प्रीपेमेंटचं स्टेटस आपण आता चेक केलं. त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे. हे बघा इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता इथं काय दिसत आहे आपल्याला, स्टेटस पेंडिंग दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रपोजल आपलं कोणत्या लॉगिनला पेंडिंग आहे, फर्स्ट स्टेजला पेंडिंग आहे. कोणाकडे पेंडिंग आहे, आता एवढे सारे ऑथॉरिटी दिलेले. ठीक आहे. एवढ्या ऑथॉरिटीमध्ये इथे स्टेटस चेक करायचं कोणाकडे पेंडिंग आहे. ठीक आहे. इथे बघा ज्युनियर इंजिनियर ऑथॉरिटीचं नाव दिलं जातं. ठीक आहे. म्हणजे प्रपोजल आपला फर्स्ट स्टेजला पेंडिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फर्स्ट ऑथॉरिटी जो सेट केलेला राहतो ऍडमिन मध्ये त्यांच्याकडे फाईल पेंडिंग आहे. ठीक आहे. आता जसं जसं आपण, आता हे झालं इन प्रोसेसमध्ये. ठीक आहे. हे झालं डॉक्युमेंट स्टेज. डॉक्युमेंट आता पेंडिंग दिसत आहे. ठीक आहे. आता डॉक्युमेंट पेंडिंग म्हणजे आपला जे प्रपोजल आहे ते डॉक्युमेंट स्टेजला पेंडिंग आहे. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील तेव्हा इथं पूर्ण स्टेज आपल्याला इथं अप्रूव्ह दिसेल. ठीक आहे. आता बघा हे प्रपोजल मी अप्रूव्ह प्रपोजल ओपन केलेला आहे. जसं आता इथे डॉक्युमेंट स्टेज आपण चेक करूयात. ठीक आहे. आता बघा इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इथे स्टेटस काय आहे, कम्प्लिटेड आहे. ठीक आहे. कम्प्लिटेड आहे म्हणजे याचं प्रपोजल आपलं कम्प्लिटली
झालेला आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे? हे बघा इथे स्टेज आपण इथं वन बाय वन शो केलेला आहे. नंतर काय करायचं आहे? चेक साईट व्हिजिट, सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट आणि साईट व्हिजिट एंट्री. म्हणजे ऑथॉरिटी काय करतो, त्यांच्या लेवलला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर साईट व्हिजिटला प्रपोजल चेक करतो. प्रपोजल दिसतात. आपण इथे जे पेंडिंग वाला आहे ते चेक करूयात. ठीक आहे. आता इथे बघा सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट. आता प्रपोजल साईट व्हिजिट झाली आहे का नाही आहे? ठीक आहे. झाली असती बघा अप्रूव्ह स्टेजचं बघा दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट डेट, म्हणजे ऑथॉरिटीने सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट डेट केली आहे कोणता? 16/5/24 ला. ठीक आहे. हे झाल्यानंतर नंतर काय स्टेज आहे? साईट व्हिजिट कम्प्लिशन. लगेच त्यानंतर एक स्टेज दिली आपल्याला साईट व्हिजिट स्टेटस. ठीक आहे. सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट आणि साईट व्हिजिट एंट्री. आता याच्यामध्ये साईट व्हिजिट हे बघा इथे साईट व्हिजिट एंट्री स्टेटस इथे काय आहे? कम्प्लिटेड आहे. हे बघा आता इथे सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट सुद्धा झाली आहे, साईट व्हिजिट सुद्धा झालेली आहे. म्हणजे काय झालं याचं? साईट व्हिजिट सुद्धा झालेली आहे. ठीक आहे. जसं आपण इन प्रोसेस मध्ये चेक केलं, याचं साईट व्हिजिट नाही आहे. जर डॉक्युमेंटेशन कंप्लीट झालाय आणि प्रपोजल आपल्याला चेक करायचं कुठे आहे, आपण साईट व्हिजिट साठी इथे चेक केला की प्रपोजल या स्टेजला पेंडिंग आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर साईट व्हिजिट जर कंप्लीट झाली असेल, आता हे दोन प्रपोजल वेगवेगळे ओपन करून ठेवले. काबर ओपन करून ठेवलेला आहे? एक अप्रूव्ह स्टेजचा ओपन करून ठेवला आहे आणि एक इन प्रोसेसचं करून ठेवलेला आहे. म्हणजे दोन्ही कंडिशनला काय होते आपल्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आता जर साईट व्हिजिट कंप्लीट असेल, कंप्लीट म्हणजे इथे बघा आता कंप्लीट आहे. याच्यानंतर जे स्टेज असते आपली ते असते अप्रूव्ह स्टेजेस. आता इथे दाखवतो तुम्हाला अप्रूव्ह स्टेजेस. अप्रूव्ह स्टेजेस म्हणजे त्याचं जे नाव आहे इथे बघा, साईट व्हिजिट नंतर आहे प्रपोजल स्क्रुटनी डिटेल. ठीक आहे. आता प्रपोजल स्क्रुटनी डिटेल आपण इथे चेक करूया. प्रपोजल स्क्रुटनी डिटेल आपल्याला इथे दिसेल. तेव्हा प्रपोजल स्क्रुटनी डिटेल याचा स्टेटस काय? पेंडिंग आहे. म्हणजे कोणाकडे पेंडिंग आहे? ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे. कोणत्या ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे? ज्युनियर इंजिनियर. त्याचं नाव काय आहे? इथे शो झालेलं आहे. ठीक आहे. आता या स्टेजमध्ये प्रपोजल यांच्याकडे पेंडिंग आहे. ठीक आहे. जर अप्रूव्ह असतं तर आपल्याला स्टेज दिसले असत्या. ठीक आहे. आता इथे पेंडिंग आहे म्हणजे कोणत्या ऑथॉरिटीकडे या पेंडिंग आहे. ठीक आहे. आता प्रपोजल अप्रूव्ह स्टेजमध्ये काय करतो ऑथॉरिटी? प्रपोजल अप्रूव्हल मध्ये दोन तीन कंडिशन असतात. ठीक आहे. याच्यामध्ये दाखवलं आहे. प्रपोजल स्क्रुटनी म्हणजे ते पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन आणि ड्रॉइंग आणि एस्टिमेट व्हेरिफिकेशन. आता कम्प्लीट प्रपोजल डिटेल मध्ये इथे बघा, तुम्ही सर्च जरी केलं डायरेक्ट इथे सर्च जरी केलं तर तरी तुम्हाला ते शो होणार. ठीक आहे. ठीक आहे. तर ड्रॉइंग बद्दल आपण इथे स्टेटस हे बघा, ड्रॉइंग अँड एस्टिमेट रिपोर्ट व्हेरिफिकेशन इथं झालाय का कंप्लीट? पेंडिंग आहे. ठीक आहे. म्हणजे कशासाठी पेंडिंग आहे? स्क्रुटनी आणि ड्रॉइंग व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. सध्या प्रपोजल अप्रूव्हलच्या स्टेजमध्ये आपलं प्रपोजल पेंडिंग आहे. तर ते कशासाठी पेंडिंग आहे? हे बघा, ह्या जे स्टेज दिलेले आहेत ह्या फर्स्ट ऑथॉरिटीकडे, म्हणजे फर्स्ट ऑथॉरिटी जो राहतो काउन्सिलमध्ये त्याच्याकडे ज्या स्टेजेस राहतात त्या स्टेजेस जो फर्स्ट स्टेज असते ती पूर्ण ही स्टेज असते. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट डेट होतं, त्यानंतर साईट व्हिजिट एंट्री होतं, नंतर प्रपोजल अप्रूव्हल म्हणजे स्क्रुटनी होतं. आता आपण कुठल्या लेवलला आहे? स्क्रुटनी लेवलला आहे. म्हणजे प्रपोजल अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे. जर पेंडिंग असेल तर पेंडिंग कशासाठी आहे? तर ह्या पेंडिंगमध्ये ह्या दोन गोष्टी असतात. ठीक आहे. जर अप्रूव्ह स्टेजेस असेल तर तो नेक्स्ट ऑथॉरिटीला ते पाठवलं, त्याचं स्टेटस सुद्धा आपण तिथे चेक करू शकतो. आता याचं आपण चेक करूया पोस्ट पेमेंट आणि हे झालंय काय. आता याच्यामध्ये काय ड्रॉइंग अँड एस्टिमेट रिपोर्ट व्हेरिफिकेशन झालाय काय? नाही झालाय. आता पोस्ट पेमेंट आपण चेक करूयात. आता बघा पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन झालाय का? नाही झालाय. कारण की नाही झाला. आता आपण एक अप्रूव्ह स्टेजचं बघूयात. याचं बघा आता तुम्हाला दिसेल इथे जे आहे ड्रॉइंग अँड एस्टिमेट व्हेरिफिकेशन ओके, म्हणजे इथे अप्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे ड्रॉइंग आणि एस्टिमेट रिपोर्ट व्हेरिफिकेशन आहे ते ऑथॉरिटीकडून इथे कम्प्लीट झाले आहे. त्यानंतरची स्टेज आहे पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे पोस्ट चार्जेस. ठीक आहे. इथे आपण मॅन्युअल मध्ये दाखवला आहे पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन डिटेल. पोस्ट व्हेरिफिकेशन डिटेल इथे ऑथॉरिटीकडून कम्प्लीट झालेला आहे. या स्टेजला काय चेक केलं आपण? इन प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे. म्हणून काय आहे याच्याकडे या ऑथॉरिटीकडे आपल्याला इथे पेंडिंग दिसत असेल बघा, हे इथे पेंडिंग आहे. आता जर आपण या केसमध्ये बघितलं अप्रूव्हच्या, तर याच्यामध्ये सर्व झालंय आणि त्यांना अप्रूव्ह सुद्धा केलाय ऑथॉरिटीने. ठीक आहे. आता बघा या ऑथॉरिटीने अप्रूव्ह केलेली आहे केस. ठीक आहे. ही झाली आपली फर्स्ट स्टेज. अप्रूव्ह करून काय केलं? सेकंड ऑथॉरिटीला केलं आहे. ठीक आहे. सेकंड ऑथॉरिटीकडे जर पेंडिंग असेल तर इथे डायरेक्ट पेंडिंग दिसेल. त्याने ऍक्शन घेतली आणि समोर पाठवलं. कोणाकडे पाठवलं? थर्ड ऑथॉरिटीकडे. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेजच्या ऑथॉरिटी जे आहे फर्स्ट ऑथॉरिटीमध्ये काय केलंय त्यांनी? सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं. ठीक आहे. नंतर साईट व्हिजिट केली. साईट व्हिजिट कंप्लीट केल्यानंतर प्रपोजल अप्रूव्हल केलं. म्हणजे फर्स्ट स्टेज आपली कंप्लीट इथे झालेली आहे. म्हणजे सेकंड ऑथॉरिटी सेम आहे. सेकंड ऑथॉरिटी फक्त डायरेक्ट अप्रूव्हल देणार. ठीक आहे. जसं बघा इथं एटीपी लेवल ज्युनियर इंजिन होता, नंतर एटीपी होता. एटीपीने प्रपोजल अप्रूव्ह केला. अप्रूव्ह करून कोणाला पाठवलं? हायर ऑथॉरिटीला पाठवलं. ठीक आहे. आता आपण इथे जर आपल्याला हे इथे इन प्रोसेसमध्ये काही इथे शो होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता ही झाली फर्स्ट स्टेज आपली. फर्स्ट स्टेजमध्ये काय झालं? प्रपोजल आपलं अप्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण इथे सेकंड स्टेजमध्ये जर प्रपोजल अप्रूव्ह असेल, ऑथॉरिटीकडून अप्रूव्ह आहे, त्यानंतर काय होतं? प्रपोजल स्टेटस इथे बघा, इथे आता आपल्याला अप्रूव्ह दिसेल. ठीक आहे. अप्रूव्ह नंतर आपल्याला काय चेक करायचं आहे? अप्रूव्ह नंतर चेक करायचं की आर्किटेक्ट म्हणजे टेक्निकल पर्सन कडून पेमेंट झाला आहे की नाही. ठीक आहे. हे बघा हे पोस्ट पेमेंट चार्जेस डिटेल. आता इथे स्टेटस काय आहे? पेमेंट स्टेटस पेड आहे. म्हणजे काय केलंय? टेक्निकल पर्सननी पेमेंट पेड केलेलं आहे. म्हणजे ही प्रोसेस सुद्धा कंप्लीट झालेली आहे. यानंतरची प्रोसिजर काय राहते? यानंतरची प्रोसिजर राहते अप्लाय डिजिटल सिग्नेचर. ठीक आहे. हे बघा डिजिटल सिग्नेचर याच्यात अप्लिकेबल
ई केवायसी राहतं. ठीक आहे, ते राहतं इथे लास्ट स्टेजला राहतं. इथे जर आपण खाली आलो, इथे बघा रिफ्रेश करू, इथे सुद्धा चेक करू शकतो आपण प्रोसेसमध्ये. इथे बघा डिजिटल सिग्नेचर डिटेल. आता डिजिटल सिग्नेचर पेमेंट झाल्यानंतर कंपल्सरी आर्किटेक्टला करावं लागतं. याच्यामध्ये 2 स्टेज असतात, एक अप्लिकंट ई केवायसी असतं आणि टेक्निकल पर्सन ई केवायसी असतं. ठीक आहे, 2 स्टेजेस लागतात. याच्यामध्ये झालं नाही म्हणून आपल्या इथं नो रेकॉर्ड फाउंड होतात. आता अप्रूव्हच्या स्टेजमध्ये आपण जर इथे गेलो तर इथे बघा डिजिटल सिग्नेचर कंपोनंट. आपल्याला ई केवायसी काय झाली आहे, डन झालेली आहे. आणि टेक्निकल पर्सन ते सुद्धा डन झालेली आहे. म्हणजे याच्यात काय झालं आहे, डीएससी सुद्धा कंप्लीट झालेली आहे टेक्निकल पर्सनची. याच्यानंतरची स्टेज काय राहतं, त्याच्यानंतरची स्टेज राहते शेवटची म्हणजे सर्टिफिकेट इश्यू. ठीक आहे, आता सर्टिफिकेट इश्यू म्हणजे ऑथॉरिटीने सर्टिफिकेट इश्यू केलं आहे की नाही ते इथे आपल्याला स्टेटस इथे शो होते. सर्टिफिकेट स्टेटस अप्रूव्ड. ठीक आहे, जर याच्यात मल्टिपल ओनर सर्टिफिकेट असेल तर याच्या खाली दिसेल, याचा स्टेटस सुद्धा आपल्याला इथे शो होणार. ठीक आहे, म्हणजे काय झालं हे अप्रूव्ह झालेलं आहे. आता आपण याच्या एक प्लॅनचा सुद्धा चेक करू शकतो. प्लॅन कुठे दिसेल आपल्याला, इथं वर दिसेल ड्रॉइंग अँड एस्टिमेट रिपोर्ट व्हेरिफिकेशन. इथे बघा कंप्लीटेड झालेला आहे. ठीक आहे, कोणी केलेलं आहे, या ऑथॉरिटीने केलेलं आहे. ठीक आहे, आता हे झाली आपली कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलची स्टेज. स्टेप बाय स्टेप प्रपोजल कसं ट्रॅक करायचं या आपण याच्यातून ट्रॅक करू शकतो. ठीक आहे, हे प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही बनवलेलं आहे. जर आपल्याला डायरेक्ट नसेल लक्षात येईल तर हे स्टेप्स दिलेले आहे, या स्टेप्सनुसार आपण सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, या स्टेप्स आहेत त्याच्या. जसं आपण इथे चेक केलं हाऊ टू ट्रॅक प्रपोजल इन कंप्लीट प्रोजेक्ट डिटेल. आधी आपण काय केलं, डॉक्युमेंट अपलोड केले. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच आपल्याला कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये ते प्रपोजल शो होणार. मग आपण त्यानंतर काय केलं, प्रपोजल व्हेरीफायला जर व्हेरीफाय स्टेजला दिसेल. ठीक आहे, व्हेरीफाय नंतर काय करेल, आर्किटेक्ट पेमेंट पेड करेल. पेमेंट पेड केल्यानंतर काय होईल, प्रपोजल कुठल्या स्टेजला जाईल, ऑथॉरिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. मग आपल्याला चेक करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे की नाही झालं. ठीक आहे, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऑथॉरिटी काय करेल, साईट व्हिजिट करेल. ठीक आहे, ऑथॉरिटीच्या सिलेक्शन ऑफ साईट व्हिजिट डेटसाठी ते प्रपोजल शो होणार. त्यानंतर साईट व्हिजिट एंट्री. ठीक आहे, साईट व्हिजिट एंट्री डन झाली आहे की नाही ते चेक करायचं आहे. ते झाल्यानंतर स्क्रुटनी म्हणजे प्रपोजल अप्रूव्ह ऑथॉरिटीने केला आहे की नाही, अप्रूव्ह करून तो नेक्स्ट ऑथॉरिटीला पाठवेल. ठीक आहे, नंतर सेकंड स्टेज म्हणजे प्रपोजल अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे, आर्किटेक्टनी पेमेंट केलं आहे की नाही. ठीक आहे, पोस्ट पेमेंट आर्किटेक्टनी केलं आहे की नाही ते चेक करायचं आहे. पोस्ट पेमेंट झाल्यानंतर मग चेक करायचं प्रपोजल केवायसी झाली की नाही, डिजिटल सिग्नेचर झाली की नाही ते चेक करायचं. डिजिटल सिग्नेचर कोणाची, अप्लिकंटची आणि टेक्निकल पर्सनची. ते झाल्यानंतर काय स्टेज आहे, सर्टिफिकेट इश्यू एंट्री म्हणजे ऑथॉरिटीने सर्टिफिकेट इश्यू केलं आहे की नाही आणि ड्रॉइंग सुद्धा व्हेरीफाय केला आहे की नाही. ठीक आहे, या सर्व स्टेज आपण कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलच्या माध्यमातून चेक करू शकतो. ठीक आहे, तर हा होता आपला एक छोटासा व्हिडिओ जो कंप्लीट प्रोजेक्ट डिटेलमध्ये आपण प्रपोजल कसं ट्रॅक करायचं. ठीक आहे, थँक्यू.